सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आता आपण एक वेगळ्या प्रकारचा खेळ या मुलांच्या समवेत खेळत आहोत. मुलांचं ज्ञान अद्ययावत होण्यासाठी या खेळाचा फार उपयोग होणार आहे. जे आयुष्यभर मुलांच्या लक्षात राहील असं सजीव आणि निर्जीव या दोन गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहेत आणि त्यांचं ज्ञान किती अद्ययावत आहे हे सुद्धा लक्षात येणार आहे. या ठिकाणी या दोन चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामध्ये सजीव आणि निर्जीव लिहिलेलं आहे आणि ह्या बाकीच्या सर्व चिठ्ठ्यामध्ये जे सजीव वस्तू आहेत ज्या निर्जीव वस्तू आहेत त्याचं एकत्रीकरण केलेलं आहे, मिक्स केलेले आहेत. आणि पहिल्या प्रथम या दोन चिठ्ठ्या टाकल्यानंतर त्यातले हे दोन्ही विद्यार्थी या माझ्या बाजूला सागर आहे, इकडे डाव्या बाजूला उर्मिला आहे, हे दोन मुलं या खेळामध्ये सहभागी झालेली आहेत आणि हा खेळ या मुलांच्या समवेत आपण खेळणार आहे. हा खेळ बाकी कुणीही घेऊ शकताय, अगदी कमी खर्चामध्ये आणि आहे त्या साधनामध्ये आपल्याला हा खेळ घेता येणार आहे. आता आपण खेळाला सुरुवात करूया. पहिल्या प्रथम हे वर्गीकरण करण्यासाठी निर्जीव आणि सजीव याच्या दोन चिठ्ठ्या आहेत मी टाकत आहे आणि दोन्ही विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या ओपन करून दाखवायच्या आहेत. त्यांना कोणतं वर्गीकरण किंवा त्यांना कोणते घटक शोधायचे लक्षात येईल. सागरला निर्जीव आलेला आहे आणि उर्मिलाला सजीव आलेला आहे. आता तुम्ही ह्यातनं सजीव आणि निर्जीव शोधायचं आहे. चला करा सुरुवात. चला खेळाला सुरुवात सुरू झालेली आहे. बघा चिठ्ठी वाचता येते, त्यांना जे आवश्यक आहे त्यांच्या ज्या वर्गीकरणानुसार सजीव आणि निर्जीव शोधत आहेत. उर्मिलाला 3 सापडलेत सजीव आत्ताचे, सागरला 1 सजीव सापडलेला आहे. खूप छान आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं वाचनही सुधारत आहे आणि सजीव निर्जीव हे शोधायला सोपं जात आहे. एकूण 12 चिठ्ठ्या प्रत्येकाच्या आहेत आणि दोघंही चांगल्या प्रकारे शोधत आहेत. दोघांची शोध मोहीम चालू आहे. याच्यामध्ये वाचन सुधारते, त्यानंतर विद्यार्थ्याला सजीव निर्जीव याचा अभ्यास होतोय. हा खेळ आपण घरी पण घेऊ शकतोय, शाळेत घेऊ शकतोय, वर्गात घेऊ शकतोय. आपल्याला जिथं पाहिजे तिथं हा खेळ आपण घेऊ शकतो आणि याच्यामध्ये ज्याचं जास्त संख्या शोधून होईल त्याला आपण पहिला नंबर देणार आहे. ज्याचं कमी संख्या होईल त्याला दुसरा नंबर द्यायचा. म्हणजे लक्षात येते की कोणाचा अभ्यास चांगला आहे, कोण शोधत आहे हे लक्षात येते. बघा चिठ्ठ्या संपत आलेल्या आहेत, चांगल्या प्रकारे शोध मोहीम केलेली आहे आणि आता आपण थोड्याच वेळात जागेवर थांबत आहोत. ठीक आहे, ओके चला, ओके झालं, चला ओके. हां आता थांबायचं का? आता दोघांनीही त्यांना आलेल्या घटकानुसार सागरला निर्जीव आणि उर्मिला सजीव आलेला आहे, तर त्यांना आलेले चिठ्ठे वाचून दाखवत आहेत. 2 चिठ्ठ्या या ठिकाणी शिल्लक आहेत. आपण त्यांनी चिठ्ठे निवडलेले आहेत किंवा वस्तू निवडलेल्या बरोबर आहेत का पाहूया. सागर वाचल, निर्जीव वस्तू वाच. काय पहिले आहे तुझे? पेन, हा, पुस्तक, कपाट, सायकल, दप्तर, खुर्ची, फळा, तुळस, दगड, पाणी, माती. माती. छान. आता उर्मिला तू वाचून दाखव. पोपट, मांजर, गुलाब, खोकल्या, पुरुष, हत्ती, स्त्री, पर्वत, वाघ, गाय, झाड. दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेल्या सजीव निर्जीव या वर्गीकरणाप्रमाणे चिठ्ठ्या यातून शोधलेल्या आहेत. दोघांनी 11 चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. सागरनं पण 11 चिठ्ठ्या शोधलेल्या आहेत, पण त्यामध्ये सागरचं निर्जीव वस्तू शोधायची होती, निर्जीव संख्या वर्गीकरण करायचं होतं. पण त्याच्यामध्ये सागरच्या याच्यामध्ये तुळस हे सजीव एक चिठ्ठी आलेली आहे आणि उर्मिलानं सुद्धा 11 चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. त्यामध्ये उर्मिलाला सजीव होतं, पण उर्मिलानं पर्वत हे इकडे घेतलेलं आहे. म्हणजे एक चूक झालेली आहे किंवा एक
निर्जीव सजीव मध्ये घेतलेला आहे. म्हणजे उर्मिलाची एक चूक झालेली आहे. दोघांच्या एक एक चुका झाले. 10 वस्तू दोघांनी बरोबर शोधलेल्या आहेत आणि शिल्लक आपल्याकडं एक चिमणी आणि एक टेबल असं दोन्ही वस्तू एक एक राहिलेल्या आहेत. म्हणजे दोघांचंही गुणधर्म समसमान होत आहे. उर्मिलाच्या पण बरोबर 10 बरोबर आले, सागरचे पण 10 बरोबर आलेले आहेत. आणि आता या राहिलेल्या 2 मध्ये एक चिमणी आणि एक टेबल आहे. चिमणी कुठं बसल? सजीव. सजीव मध्ये. आणि टेबल निर्जीव. निर्जीव. बघा दोघांनीही बरोबर परत सांगितलेलं आहे. म्हणजे दोघांचाही समान नंबर आलेला आहे. आपण दोघांनाही पहिला दुसरा न करता दोघांनीही अतिशय उत्कृष्टपणे हा खेळ खेळलेला आहे. आपण असा खेळ घरी घेऊ शकता, जिथं वेळ असेल तिथे घेऊ शकता. आपल्या असलेल्या साहित्यामध्ये उपलब्ध साहित्यानुसार आपल्याला हा खेळ घेता येतोय. आपण दोघांना हे एक एक पेन गिफ्ट देऊया. एक सागरला पेन गिफ्ट आणि एक उर्मिलाला पेन गिफ्ट. दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा छान छान.